नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आताच्या काही चालू घडामोडी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या आताच्या संदर्भातील काही चालू घडामोडी ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील आताच्या काही चालू घडामोडी जाणून घ्या संपूर्ण सविस्तर। सम करंट डेव्हलपमेंट रिगार्डिंग स्टेट एम्प्लॉईज। राज्यातील अधिकारी किंवा कर्मचारी या संदर्भात आताच्या मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संप किंवा आंदोलने राज्यात विविध संघटनांच्या माध्यमातून सुरू आहेत। बघा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय संप। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विविध मागणींसाठी दिनांक 9/7/2025 रोजी संप आयोजित करण्यात आला होता। या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे अंगणवाडीच्या वेळ 9:30 ते 9:30 ते 4 ऐवजी 7:30 ते दुपारी 2 अशी करणे, उन्हाळी सुट्टी 1 महिन्याची करणे, मुख्य सेविका पदांसाठी पदोन्नती निकष 10वी उत्तीर्ण व 55 वर्ष वयोमर्यादा ही अट पूर्वीप्रमाणे कायम ठेवणे, आहार वाटप करताना सुरू असणारी जी आधार जोडणी आहे ती रद्द करण्यात यावी, सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनांकरिता कामकाज केलेल्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या कर्मचाऱ्यांना सदर कामाचा मोबदला किंवा मानधन अदा करणे, अशा प्रकारच्या विविध मागणींकरिता अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या कर्मचाऱ्यांकडून संप आयोजित करण्यात आलेला आहे। हे झालं अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय संप, जसं की दिनांक 9/7/2025 रोजी आयोजित करण्यात आलेला होता। त्यानंतर आहे 11 कामगार संघटनांच्या संपास सिंधुदुर्ग जिल्हा कर्मचारी संघटना समन्वय समितीचा पाठिंबा। देशात होत असणारे खाजगीकरण व नोकर कपात धोरण तसेच कर्मचारी विरोधात सुरू असणारे नवीन धोरण या धोरणास विरोध करण्यासाठी 11 कामगार संघटनांना देश पातळीवर एकदिवसीय संप आयोजित करण्यात आलेला होता। सदर एकदिवसीय कर्मचारी संपाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालिका प्रशासनाच्या अधिकारी या कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून पाठिंबा देण्यात आला। बघा, एकूणच या ज्या कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती लावून या ठिकाणी पाठिंबा देण्यात आलेला आहे। त्यानंतर आहे आ.वि. विभाग नाशिक अंतर्गत रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन। महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाअंतर्गत आश्रमशाळा वसतिगृहामध्ये मागील 2 ते 10 वर्षापर्यंत काम करणाऱ्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सरकारने डावलून बाह्य स्रोतद्वारे आदेश देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आले असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे। सदर रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार या बाह्य स्रोताद्वारे पदभरती रद्द करून जुन्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना रोजंदारी पद्धतीने आदेश देण्याची मागणी करण्यात येत आहे। यामुळे सदर रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून दिनांक 8/7/2025 पासून नाशिक आयुक्तालय येथे ठिय्या आंदोलन करीत आहेत। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी राज्य कर्मचारी आहेत या राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील ह्या ज्या आत्ताच्या चालू घडामोडी आहेत, एकूणच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय संप व 11 कामगार संघटनाच्या संपास सिंधुदुर्ग जिल्हा कर्मचारी संघटना या समन्वय समितीचा पाठिंबा आणि आ.वि. विभाग नाशिक अंतर्गत रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।